नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण विकली गायडन्स पाहायचं आहे. एरवी आपण काय करतो की कालपुरुष कुंडलीचा आधार घेऊन तो चार्ट घेऊन आपण एक विकली गायडन्स पाहतो. पण आज आपण थोडीशी एक वेगळी ट्रिक वापरायची, एक वेगळ्या प्रकारे करायचे. इथे माझ्याकडे ना ही ॲस्ट्रल हाऊसेसचे कार्ड्स आहेत. सो इथे आपले जे लाईफ ॲस्पेक्ट असतात, जसं आपलं आनंद, हॅपीनेस, प्रेमाशी रिलेटेड रिलेशनशिप, किंवा तुमचं करिअर असेल, किंवा किंवा तुमचे फायनान्सेस असतील, मॅरेज रिलेटेड असेल, सक्सेस रिलेटेड. सो हे काही लाईफ ॲस्पेक्ट आहेत. सो आपण आजचं रीडिंग जे करणार आहोत ना, ते आपण स्पिरिट गाईड्सनाच विचारायचे की पुढच्या आठवड्यामध्ये, येणाऱ्या 7 दिवसामध्ये, बाय द वे हे टाईमलेस रीडिंग आहे. जेव्हा तुम्ही पाहाल त्यानंतरचे 7 दिवस हे तुम्ही गृहीत धरा. पण जर कोणी आज पाहत असेल अपलोडिंगच्या दरम्यान, तर हा पुढचा जो आठवडा आहे त्यावेळी तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या ॲस्पेक्टवर कुठे जास्त एक हर्ट होणार आहे किंवा जास्त एक मुवमेंट होणार आहे ते आपण पाहायचं आहे. सो एक पर्टिक्युलर ॲस्पेक्ट त्याचंच रीडिंग करायचं आहे. म्हणजे आता कसं आहे ते का, आपण पहिल्यांदा लाईफ ॲस्पेक्ट कोणता आहे ते पाहायचं. यातलं आपण एक कार्ड ड्रॉ करायचं आणि आपण त्याबद्दल एंजल्सनाच गायडन्स विचारायचे. दुसरं म्हणजे त्या लाईफ ॲस्पेक्टबद्दल, म्हणजे आयुष्यातलं त्या पर्टिक्युलर करिअर असेल तर करिअरबाबत, लग्न असेल तर लग्नाबाबत, मेजर इव्हेंट्स या पुढच्या काही दिवसात काय होणार आहेत त्यासाठी मी काही कार्ड्स ड्रॉ करेन मेजर इव्हेंट्ससाठी. ओके, मग त्या इव्हेंट्सचा एक पॉसिबल आउटकम काय असणार आहे, काय एक तुम्ही कसे रिॲक्ट करणार, किंवा एक सर्वसाधारण त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो तुमच्या लाईफमध्ये इन फ्युचर, ते आपण पाहायचे, त्याचं पॉसिबल आउटकम. आणि मग आपण गायडन्स विचारायचे. सो इथे लाईफ ॲस्पेक्टसाठी मी ही टी लिव्स वापरणार आहे आणि या पुढच्या 3साठी हे मी 3 टॅरो डेक्स वापरणार आहे. ओके, सो ह्याप्रमाणे ह्यावेळी आपण रीडिंग करायचं आहे. आपण एक प्रत्येक घराचं, फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस, थर्ड हाऊस, 4 हाऊस, असं प्रत्येक घराचं नाही, तर कुठलं घर हे जास्त अफेक्ट होणार आहे किंवा जिथे मुवमेंट जास्त आहे, जिथे तुम्हाला खऱ्या गायडन्सची गरज आहे की ते आपण पाहायचे. ओके, सो याप्रमाणे आपण करू. पण आधी त्यासाठी मी पहिल्यांदा 3 पाईल्स इथे प्रिपेअर करते. ओके, पाईल्ससाठी आपण काली ओरॅकल यूज करूया. काली मातेचं कुठलं रूप तुम्हाला गायडन्स देणार आहे ते पाहू. सो हे पाईल नंबर 1 आहे, पाईल नंबर 2 आणि पाईल नंबर 3. सो पाईल नंबर 1साठी काली मातेचं काली महामाया हे रूप आहे. आपण त्याला क्रिस्टल देऊ लापिस लाजुली. पाईल नंबर 2साठी मातंगी हे रूप असणार आहे. सो आपण याला क्रिस्टल देऊया ग्रीन जेड. आणि पाईल नंबर 3साठी श्रीबाला हे रूप असणार आहे कालीमातेचं. सो याला आपण क्रिस्टल देऊया पीच मूनस्टोन. नाही सॉरी, हा गोल्डन क्वार्टर्स आहे, गोल्डन क्वार्टर्स.
सो पाईल नंबर 1साठी लापिस लाजुली, पाईल नंबर 2साठी ग्रीन जेड आणि पाईल 3साठी गोल्डन क्वार्टर्स हा क्रिस्टल आहे. या क्रिस्टलवरून किंवा मग या पिक्चरवरून तुम्ही सिलेक्ट करा. आपण असं करूया, आपण याला राशींची चिन्हसुद्धा देऊ. तुम्ही तुमच्या चंद्र राशीवरून किंवा जन्म लग्न किंवा सूर्यराशी जे की तुम्ही प्रेफर करता त्यावरून तुम्ही सिलेक्शन करू शकता. आणि सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहेत, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे. सो पाईल नंबर 1साठी तुळा रास, मीन रास, मेष रास आणि वृषभ रास. तुळा, मीन, मेष आणि वृषभ पाईल नंबर 1साठी. पाईल नंबर 2साठी कर्क रास, वृश्चिक रास, कन्या रास आणि सिंह रास. कर्क, वृश्चिक, कन्या आणि सिंह पाईल नंबर 2साठी. पाईल नंबर 3साठी मकर रास, कुंभ रास, धनुरास आणि मिथुन रास. सो आता तुम्हाला 3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत, चित्रांवरून, क्रिस्टलवरून किंवा मग राशींच्या चिन्हावरून. तुम्ही इंट्युटिव्हली सिलेक्शन करा. आणि दुसरं म्हणजे एखादं तुम्ही पिक्चरवरून सिलेक्ट करत असाल आणि त्याला तुमची राशींची चिन्ह मॅच झाली नाही तरी काही फरक पडत नाही. ओके, फक्त सिलेक्शन जे काय आहे ना ते इंट्युटिव्हली असू दे, म्हणजे तुम्हाला ते रीडिंग असेल ना ते रेझोनेट होईल. सो आता आपण स्टार्ट करूया. फाईल नंबर 1, वेलकम टू रीडिंग. आपण बघूया कुठला लाईफ ॲस्पेक्ट हा तुम्हाला तुमचा हर्ट होणार आहे किंवा मेजर चेंजेस पुढच्या आठवड्यामध्ये कुठे तुम्हाला दिसणार आहेत. तुमच्या घरात आहे, वर्क प्लेसला आहे, फायनान्सेसच्या दरम्यान आहे, कुठे तुम्हाला असणार आहेत ते पाहूया आपण. सो करिअर ॲस्पेक्ट आहे. आता आपण पाहायचं आहे मेजर इव्हेंट्स काय असणार आहेत. बॉटम ऑफ द डेक डेव्हिलचं कार्ड आहे. थ्री ऑफ स्वॉर्ड्स, द सन, किंग ऑफ कप्स, द हँगमॅन, क्वीन ऑफ वॉन्ड आणि 7 ऑफ स्वॉर्ड्स. मला असं वाटतं आहे, एक मिनिट, थोडा कॅमेरा ॲडजस्ट करते मी, कारण आपल्याला 3 लाईन्स करायचे आहेत. आणि हा जो करिअर ॲस्पेक्ट आहे ना तो इथे असू दे, हे आपण वरती शिफ्ट करू. ओके,
3 ऑफ स्पोर्ट्स सांगतं काही ह्या एक करिअरच्या बाबतीत काही गोष्टी अगदी मनासारखं म्हणजे एक फुल्ली सॅटिस्फाईड नाही आहात तुम्ही. मे बी काहीतरी कुठेतरी एक उणीव आहे जी तुमच्या मनाला एक त्याची टोचणी आहे म्हणतात, किंवा एक कुठेतरी एक कमतरता राहून गेलेली आहे असं दिसतंय, किंवा एक करिअर बाबत थोडेसे तुम्ही अनसॅटिस्फॅक्टरी आहात. काहीतरी मनासारखं जुळत नाही आहे, सगळ्या गोष्टी जुळून येत नाही आहेत असं मे बी असं दिसतंय. कुठेतरी हे ढग आहेत, जे ऑब्स्टॅकल्स आहेत, त्यामुळे मे बी तुम्ही डिस्टर्ब असाल. पण सनचं कार्ड सांगतं ही परिस्थिती काय कायमची राहणार नाही आहे. त्यामध्ये ही एक क्लॅरिटी तुम्हाला मिळेल, पण त्यासाठी काही प्रोसेस फॉलो करावी लागेल. मे बी ही सिच्युएशन यासाठी आहे की काहीतरी लिमिटिंग बिलिफ्स आहेत तुम्हाला, तो जे पुढे जाऊ देत नाही आहेत. द डेव्हिलचं कार्ड सांगतं की किंवा ते तुमच्या रॉंग सिस्टीम आहे, किंवा तुमच्या चुकीच्या काही कल्पना आहेत, किंवा मग मे बी कुठल्या तरी एखाद्या गोष्टीलाच चिकटून राहण्याची एक तुमची सवय असेल, एक ठराविकच प्रोसिजर फॉलो करणं, किंवा एखाद्याच गोष्टीचं एखादं ॲडिक्शन असणं, काही चेंजेस न स्वीकारणं असाही त्याचा अर्थ होतो. सो मे बी त्यातून एक थोडंसं डिप्लोमसी वापरणं तुम्हाला गरजेचं आहे. ज्या गरज नाही आहेत ना त्या गोष्टी सोडून पुढे मूव्ह होण्याची इथे गरज आहे. आणि त्यासाठी इथे असं दाखवतं आहे की कदाचित मे बी तुमचा थोडासा कॉन्फिडन्स कमी पडत असावा, किंवा मग मे बी एक प्रवाहाबरोबर जाण्याची तुमची तयारी नसेल. ते चेंजेस ॲक्सेप्ट करणं आणि त्यासोबत जाणं याची खरं गरज आहे. हे हँगमॅनचं कार्ड हे तुम्हाला इंट्रोस्पेक्शन सांगतं. एक वेगळ्या प्रकारचा पर्स्पेक्टिव्ह तुम्ही त्या बाबतीत एक विचारात घेतला पाहिजे. वेगळ्या प्रकारे काही करता येईल का, काहीतरी चेंजेस करता येईल का असं. आणि हा पर्स्पेक्टिव्ह घ्यायचा आहे यासाठी की थोडी तुम्हाला एक ती क्लॅरिटी हवी, ती तुमच्या ज्या करिअरमध्ये जो काही ॲस्पेक्ट आहे, जो काही जिथे कुठे तुम्हाला एक सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट्स मिळत नाही आहेत, तिथे ना थोडंसं तुम्ही एक लीड करणं गरजेचं आहे. क्वीन ऑफ वॉन्ड आहे ना, ही लिडरशिप सांगते. कॉन्फिडेंटली लीड करणं गरजेचं आहे. त्यासाठी लागलेलं सगळं नॉलेज मिळवणं, एक प्लॅनिंग करणं आणि आपले फोर्सेस लावणं हे क्वीन ऑफ वॉन्ड सांगते. आणि चेंजेस असते ना, एक फ्लेक्झिबिलिटी हवी मनाला. समोर जसं गोष्टी बदलतात तसं आपण बदलणं, त्याप्रमाणे आपले प्लॅन्स असतील, एक जे काय आराखडे आपण काढलेले असेल ते त्याप्रमाणे बदलणं, एक काळानुरूप जाणं, प्रवाहाबरोबर जाणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि हे जर व्हायचं असेल तर मुळात तुम्हाला एक थोडासा वेळ स्वतःचं इंट्रोस्पेक्शन की कुठे चुकतं आहे आपलं हे बघून पुढे जाणं गरजेचं आहे. त्या नको असलेल्या गोष्टी सोडून पुढे जाणं गरजेचं आहे. हा इथे एक दाखवते. सो हे एक मेजर इव्हेंट असू शकतात की करिअरच्या बाबतीत काहीतरी एक थोडंसं एखादा पिरियड तुम्हाला असा जाणवू शकतो आठवड्याभरात पुढच्या, की एक मे बी त्या दृष्टीने कदाचित तुमचं मन खिन्न होण्याचे चान्सेस आहेत. करिअरच्या बाबतीत काही गोष्टी या तुमच्या बिनसण्याचे चान्सेस दिसत आहेत. सो त्यासोबत हा तुमचा गायडन्ससुद्धा आहे. आता दुसरं आपण पॉसिबल आउटकम, जर तुम्ही काही चेंजेस करत नाही आहात त्यामध्ये आणि ॲज इट इजच आहेत, तर पॉसिबल आउटकम काय होऊ शकतं. बॉटम ऑफ द डेक,
पेज ऑफ कप्स. टेन ऑफ स्वॉर्ड्स. टेन ऑफ स्वॉर्ड पेनफुल सिच्युएशन दाखवतो. किंग ऑफ स्वॉर्ड, सिक्स ऑफ स्वॉर्ड्स, टू ऑफ कप्स, टेम्परन्स आणि पेज ऑफ कप्स. बॉटम ऑफ द डेक पेज ऑफ कप्स. टेन ऑफ स्वॉर्ड दाखवतो. पॉसिबल आउटकम काय जर ही परिस्थिती तुम्ही चेंज केली नाही किंवा काही की हे इव्हेंट्स हे जे प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या वर्क लेवलला ते जर ॲज इट इज राहिले कंटिन्यू, की ज्याचा तुम्हाला एक थोडासा त्रास होतो आहे, पण तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये कंटिन्यू काम करताय पण काही चेंजेस करत नाही आहे किंवा त्यामध्ये काही एक वेगळा ॲटिट्यूड, वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरत नाही आहात, तर काय होऊ शकेल? फार फार तर टेन ऑफ स्वॉर्ड सांगतो की तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर पडाल. मे बी काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न कराल. ती पेनफुल सिच्युएशन तिथल्या इथे एंड कराल आणि एक नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न कराल. किंग ऑफ स्वॉर्ड इन कंजंक्शन टू सिक्स ऑफ स्वॉर्ड असं दाखवतं. मे बी कदाचित तुम्ही सगळ्या गोष्टी इंटेलेक्च्युअली घ्याल, कारण आणि एक थोडंसं मे बी त्या जॉबमधून बाहेर पडून काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न कराल. दुसरं तुमचं पॅशन फॉलो करण्यासाठी मे बी त्यातून तुम्ही बाहेर पडाल, ही एक कंडिशन होऊ शकते. दुसरं म्हणजे एक टू ऑफ कप इन कंजंक्शन विथ टेम्परन्सचं कार्ड असं सांगताय की कदाचित तुम्ही त्या परिस्थितीशी हातमिळवणी कराल, त्याच परिस्थितीमध्ये राहाल, एक स्वतःच्या मनाचं बॅलन्सिंग कराल आणि एक तिथे राहण्यासाठी आपली स्वतःची समजूत घालणे हा जो प्रकार आहे ना, की तुम्ही ते ॲडजस्ट कराल एक या प्रकारे. असं टू ऑफ कप्स आहे की त्या परिस्थितीशी जुळवून घ्याल, ॲडजस्टेबल व्हाल की आहे ना, ॲज इट इज राहू दे, काय हरकत नाही, होतोय त्रास तर होतोय त्रास, ह्या प्रकारचं. सो दुसरं पेज ऑफ कप सांगतं की कदाचित तुम्ही तुमचं जे काम आहे ते एक नवीन बिझनेस मॉड्यूल वापरून करण्याचा प्रयत्न कराल, असं पेज ऑफ. सो एक 3-4 ऑप्शन्स दिसत आहेत की मे बी तुम्ही पॉसिबली या गोष्टी करू शकता. एक तर तिथूनच बाहेरच पडण्याचा विचार कराल इंटेलेक्च्युअली, सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर हेड वापरून, सगळ्या गोष्टीचा ताळमेळ, लॉजिक वगैरे सगळं लावून मे बी कदाचित एक स्वतःच्या कॉन्फिडन्सने, स्वतःच्यावरती विश्वास ठेवून तो जाऊ दे, मिळेल दुसरा जॉब, असं करून त्यातून बाहेर पडाल. नाहीतर मग एक सोयी कंजंक्शन ते दाखवते, नाहीतर मग त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल. सो गायडन्स काय तो आपण पाहूया. गायडन्समध्ये 5 ऑफ वॉन्ड टोटॅलिटीचं कार्ड आहे. हे एक प्रकारे जनरॉसिटीचं कार्ड आहे. सॅटर्न इन लिओची एनर्जी आहे, अनसेल्फिशनेसची. द सोर्स म्हणजे एस ऑफ वॉन्डचीच कार्ड आहेत, कारण हे जॉब रिलेटेड आहे. दुसरं म्हणजे टू ऑफ कप्स रिपीट झाले, टर्निंग इन 4 ऑफ कप्स. आणि बॉटम ऑफ द डेक
नाईट ऑफ स्पोर्ट्स हा तुमचा गायडन्स आहे. गायडन्स तुम्हाला असाच आहे की उगाच त्या गोष्टीवरती क्या ते दुःख बाळगत बसण्यापेक्षा आणि तुमच्या मनाशीच लढत बसण्यापेक्षा तुम्ही एक 4 ऑफ कप सांगता परिस्थिती काही हाताबाहेर गेलेली नाही आहे की ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे, जे तुमचा जॉब आहे, जे काही तुम्ही करताय, जो आहे एक जिथे तुम्ही काम करताय, तर ती सिच्युएशन किंवा ती एक जी काही सिच्युएशन आहे ती एक पोटंट आहे, एक तुम्हाला एक चांगलं भविष्य देणारी आहे. सो द हँगमॅनच्या खालोखालच 2 ऑफ कप्सचं कार्ड आहे. सो ही फ्रेंडलीनेसची जी एनर्जी आहे ना, की फ्रेंडलीनेसची एनर्जी काय सांगते, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मन, आपल्या दोन्ही मनं यांची एक मैत्री असणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीवरती. म्हणजे काय, फोकस असणं गरजेचं आहे. सो एक सर्वार्थाने फोकस असणं गरजेचं आहे एखाद्या गोष्टीवरती, जे काही मिळवायचं आहे, जे काही करायचं आहे, की एखादी सिच्युएशन वर्क लेवलला कशी असायला हवी, आपल्याला काय हवं आहे, नक्की कुठल्या प्रकारे काय हवं आहे, त्याचा पूर्ण विचार करून त्या दृष्टीने एखादे नवीन इमॅजिनेशन, हे कार्ड हे नवीन आयडिया, इमॅजिनेशन दाखवतं का. वॉन्ड आहेत, एस ऑफ वॉन्ड एखादी नवीन आयडिया किंवा इमॅजिनेशन्स किंवा एखादं नवीन पर्स्पेक्टिव्ह वापरून पुढे जाण्याचा हा सल्ला आहे. त्यासाठी तुम्ही एक थोडंसं मे बी त्या गोष्टीवरती, इथे हँगमॅनचं कार्ड आहे जो सांगतो पर्स्पेक्टिव्ह वेगळा ठेवा, त्याप्रमाणेच सिमिलरच आहे 4 ऑफ कप्स, की एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह ठेवा, त्यामध्ये वेगळ्या प्रकारे तुम्ही त्याचा विचार करा. आणि हे जे आहे ना, नाईट ऑफ स्पोर्ट्स हे सगळ्यात फास्ट नाईट आहे. हे क्विक ॲक्शन सांगतं. एकदा का तुम्ही ते ठरवलं की काय करायचं आहे तुम्हाला, आणि दुसरं म्हणजे अनसेल्फिशनेस आणि ही जनरॉसिटीची एनर्जी आहे. सो कोणीही हर्ट होता कामा नये. जे काही तुमचं डिसिजन असेल ना, ते त्यामध्ये एक थोडासा फ्रेंडलीनेस असणं गरजेचं आहे. एक सॅटर्न अँड लिओची एनर्जी आहे. सो एकमेकांचा इनफॅक्ट 2 ऑफ कपसुद्धा ते सांगतं की सहयोगाने जेवढ्या गोष्टी होतील, कॉपरेशनने, कोऑर्डिनेशनने जेवढ्या गोष्टी होतील ना, तेवढ्या त्या जास्त फायदेशीर आहेत. सो जे काही करणार आहात ते तुम्ही त्या दृष्टीने करा की त्यामध्ये कोणी दुसरं दुखावलं जातं कामा नये. आणि मग जे काही तुम्ही फोकस करून ठरवाल, जे काही तुम्ही अप्रोच तुमचा असेल, तिथे तुमचे संपूर्ण फोर्सेस लावा, कारण हा फास्ट नाईट आहे. सो तिथे ॲक्शन घ्यायची ना, ती फास्ट ॲक्शन घ्यायची आहे. तिथे तुमचे विचार क्लिअर असायला हवेत, असं नाईट ऑफ सोर्ड सांगतं. सो हा एक तुमचा गायडन्स आहे. सो नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला तुमच्या वर्क लेवलवरती काम करायचं आहे. जिथे कुठे गोष्ट आपल्याला अनसॅटिस्फॅक्टरी दिसते, तिथे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह लावून तुम्हाला कोणी हर्ट होता कामा नये, या दृष्टीने एक कोलॅबरेशनने, कॉपरेशनने काम करता येईल याचा विचार करायचा. दुसरं म्हणजे त्या परिस्थितीमध्ये स्वतःचं माइंड बॅलन्स ठेवायचं आहे. किंग ऑफ कप्स, माइंड कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. प्रवाहाबरोबर बदलण्याची स्वतःची तयारी असल्याला, आणि कुठली सिच्युएशन असेल ना, ती लीड करा, कॉन्फिडेंटली लीड करा. ज्या गरजेच्या नाही आहेत त्या गोष्टी सोडून द्यायला शिका. कुठेही अडकून पडू नका. स्वतःच्या विचारांच्या नियमांमध्ये सुद्धा अडकून पडू नका. नाही, पूर्वीपासून मी असंच करत होतो आणि आता मी कसं चेंज करणार, स्वतःला लिमिटिंग बिलीफ, जे काही लिमिट्स घालू नका आणि पुढे जा. एक कॉपरेशनने पुढे जा, कारण हे 2 ऑफ कप्स हे रिपीट झालं आहे. सो इथे कोलॅबरेशन, कॉपरेशन दाखवतो आहे. सो इथे तुमच्या मनाचं पण कॉपरेशन असू दे, आणि तुमच्या वर्क लेवलला इतरांशी सुद्धा तुमचं कॉपरेशन असू दे. सो हा एक गायडन्स आहे. सो तुम्हाला पाईल नंबर 1 रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2, वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड आहे काली मातेचं मातंगी रूप, आणि ग्रीन जेड हा तुमचा क्रिस्टल आहे.
आणि राशींची चिन्ह आहेत कर्क, वृश्चिक, कन्या आणि सिंह. रीडिंग स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघायचं आहे लाईफ ॲस्पेक्ट कोणता असणार आहे तुमचा. लव, रिलेशनशिप संबंधी असणार आहे. मेजर इव्हेंट्स काय असतील पाहूया. मग रिलेशनशिप कुठल्याही असू शकतात. बॉटम ऑफ द डेक, क्वीन ऑफ पेंटॅकल्स, डेबिल हे कार्ड आहे, द वर्ल्ड, टेन ऑफ पेंटॅकल्स, 8 ऑफ कप्स, 9 ऑफ कप्स, जस्टिस आणि 6 ऑफ पेंटॅकल्स. द डेव्हिलचं कार्ड आहे ना, द लवर्सच्या कार्डचं अपोजिट आहे. द लवर्सचं कार्ड टॅरो डेकमध्ये प्रेम दाखवतं. लवर्सचं काळ आहे ना, कॅरेक्टर सेमच आहेत जे इथे आहेत, पण इथे एंजल्स आहेत, इथे डेव्हिल आहे. सो ही रिलेशनशिप आहे ना, ही पारदर्शक आहे. इथे लफवाछफवी काही नाही आहे. इथे प्रेम आहे, दोघांमध्ये प्युअर प्रेम आहे दाखवणारं लवर्सचं काळ आहे. पण इथे परिस्थिती उलटी आहे. इथे जास्त पॉझिटिव्हनेस असू शकतो, एकमेकांवरती कंट्रोलिंग असू शकतो, डॉमिनन्स असू शकतो. सो ही जी आहे ना, ही स्ट्रगलिंग रिलेशनशिप आहे. सो काहीसं दिसतं आहे की मे बी काही नातेसंबंध जे आहेत ते थोडे एक हर्ट झालेले आहेत तुमच्या बाबतीत. तसं बघितलं तर वर्ल्डचं कार्ड हे कम्प्लिशन दाखवतं. एखादं एक सर्कल कंप्लीट झालं आहे, लाईफच्या सगळं कंप्लीट, किंवा एक फ्रीडम, इंडिपेंडन्स. 10 ऑफ पेंटॅकल्स हे एक मटेरियल अचिव्हमेंट, हेरिडेटरी, किंवा एक फायनान्शियली. 10 ऑफ पेंटॅकल म्हणजे खूपच आहे छान कार्ड. 10 ऑफ पेंटॅकल, 9 ऑफ कप्स हे इमोशनल सॅटिस्फॅक्शन. 8 ऑफ कप्स एखादी गोष्ट ॲज इट इज कुठेही छान असेल
तरी तेही सोडून एक काहीतरी नवीन मिळवण्याच्या दृष्टीने आपण पॅशन फॉलो करण्यासाठी त्यातून बाहेर पडणे. एखाद्या सिच्युएशनमधून कप्स आहेत, हे कप्स मीन्स रिलेशनशिप. मे बी काही जण तुमच्यापैकी एखाद्या नातेसंबंधातून बाहेर पडण्याचा भले किती काही चांगलं असेल तरीसुद्धा बाहेर पडण्याचा विचार मे बी करू शकतात फॉर इमोशनल सॅटिस्फॅक्शन, मनःशांतीसाठी. एक मिनिट जरा सॉरी. सो डेव्हिलचं कार्ड तसं बघितलं तर एक रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम दाखवतं, सफरिंग रिलेशनशिप किंवा मग एखादं बंधन. कारण हे बघा नाही ना, साखळदंडाने मे बी कदाचित एखाद्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही स्वतःला असं फेस करत असाल, मे बी कदाचित काहींच्या बाबतीत. सो त्यातून एक फ्रीडम, मुक्तता. द वर्ल्डचं कार्ड हे इंडिपेंडन्स दाखवतो, फ्रीडम, मुक्तता दाखवतो. सो इथे एक पेंटॅकल्सची इन्व्हॉल्वमेंट आहे. पेंटॅकल्स हे फायनान्सेस आहे. सो मे बी कदाचित दुसरं म्हणजे जस्टिसचं कार्ड आहे. सो काहींच्या बाबतीत मे बी एखादा लिगल निर्णय होऊन एक फायनल डिसिजन वगैरे होण्याचे चान्सेस असू शकतात. एखादी व्यक्ती एखाद्याच्या लाईफमधून, कारण कप्स हे रिलेशनशिप आहे, तर रिलेशनशिपमधून एखादी व्यक्ती लांब जाणे असं दाखवतं. एखादी व्यक्ती नवीन कुठल्या तरी गोष्टीचा शोध घेऊन बाहेर जाणे यातून. मग भले सगळं काही छान जरी दिसलं तरीसुद्धा, कितीही छान असलं तरीही त्यातून मुक्त होणे, बाहेर जाणे. आणि इथे 10 ऑफ पेंटॅकल्स हे एक प्रकारे फायनान्शियल गेन दाखवतं. हे फायनान्शियल गेनचं कार्ड आहे. दुसरं हे जनरॉसिटीचं कार्ड आहे आणि ते इन कंजंक्शन टू जस्टिस आहे. सो मे बी काहींच्या बाबतीत एखादा लिगल निर्णय होण्याचे चान्सेस आहेत पुढच्या बाबतीत. सो ते एक असू शकतं. सो हा एक मेजर इव्हेंट, आपण मेजर इव्हेंट पाहतो आहे. सो काहींच्या बाबतीत असं असू शकतं. किंवा मग काहींच्या बाबतीत तर डेव्हिलचं कार्ड तर रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे दाखवतच. 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे फॅमिली मॅटर दाखवतो. सो मे बी ही रिलेशनशिप फॅमिलीशी रिलेटेड असू शकते, की त्यातून एक तुम्हाला मे बी द वर्ल्डचं कार्ड काय दाखवतं, मुक्ती दाखवते किंवा एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस दाखवतं. सो मे बी काहींच्या बाबतीत काही जणं फॅमिलीपासून दूर होत आहेत असं असू शकतं, की फॅमिलीपासून एक इंडिपेंडन्स, एकत्र कुटुंबातून बाहेर पडणं वगैरे असंही असू शकतं. दुसरं म्हणजे 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आणि 6 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे दोन्ही कार्ड्स इनहेरिटन्स दाखवतो. सो मे बी एक जॉईंट फॅमिलीमध्ये एक जो काही हिस्सा असेल तो घेऊन बाहेर पडणं, मे बी त्या रिलेटेड काही न्यायनिवाडा अशा प्रकारचं काही असू शकतं. एखादं लिगल प्रोसिडिंग पण असू शकतं. किंवा मग ती व्यक्ती त्यातून बाहेर पडून एक स्वतःलाही न्याय देते फॉर पीस ऑफ माइंड. कारण 9 ऑफ पेंटेकल्स हे कंटेनमेंट दाखवतं. सो एक स्वतःच्या कंटेनमेंटसाठी, पीस ऑफ माइंडसाठी त्यातून बाहेर पडणं, त्या रिलेशनशिपमधून बाहेर पडणं आणि एक स्वतःला न्याय देणं, एक इथे विचारांची क्लॅरिटी आहे. सो तिथे तुमचे विचार फर्म आहेत, बॅलन्स आहे. सो स्वतःच्या लाईफला एक बॅलन्स करण्यासाठी आणि एक दुसऱ्याच्या लाईफला बॅलन्स करण्यासाठी असंही असू शकतं. किंवा मग मी म्हटलं ना, एक फॅमिली शेअर घेऊन एक बाहेर पडणं असंही काहीतरी दिसतं आहे. सो काहींच्या बाबतीत असं घडू शकतं, काहींच्या बाबतीत असं घडू शकतं. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड जे आहे ना, क्वीन ऑफ पेंटॅकल्स, हे क्वीन ऑफ पेंटॅकल्स हे फायनान्शियल सिक्युरिटी दाखवतो. सो मे बी कुठल्याही, कारण पेंटॅकल्स हे जास्त आहे तिथे. सो मे बी ह्या सिच्युएशनमध्ये एक काहीतरी एक फायनान्सेस इन्व्हॉल्व आहेत. सो मे बी एखादी प्रोसिडिंग्स वगैरे असू शकते किंवा काय, किंवा इनहेरिटन्स असू शकतो. सो आता आपण असं पाहू की पॉसिबल आउटकम काय होऊ शकेल.
या सिच्युएशनमध्ये. बॉटम ऑफ द डेक काय नाईट ऑफ कप्स. बॉटम ऑफ द डेक नाईट ऑफ कप्स दाखवते की कुठले एक रिलेशनशिपची सुरुवात, मे बी एखादं रिलेशनशिप तुमच्या लाईफमध्ये येणं, नव्याने येणं, एखाद्या रिलेशनशिपमधून तुम्ही बाहेर पडताय आणि नाईट ऑफ कप्स एक नवीन रिलेशनशिप तुमच्याकडे येते असं काहीचं. सो इथे आहे 10 ऑफ स्वोर्ड्स. सो 10 ऑफ स्वोर्ड दाखवतो आहे एंड ऑफ द पेनफुल सिच्युएशन, म्हणजे मेबी तुमची ही काही सफरिंग असेल त्यातून तुमची सुटका असं दाखवतं 10 ऑफ स्वोर्ड. आणि त्यानंतर द स्टारचं कार्ड हे होप्स दाखवतो की यातून एकदा बाहेर पडल्यानंतर मे बी एक तुम्हाला एक नवीन पॉसिबिलिटीज, होप्स तयार होतील एक पुढच्या आयुष्याच्या. मे बी द रिबर्थ, डेथ अँड रिबर्थचं कार्ड दाखवते की नवीन एखादा पुनर्जन्म किंवा एक नवीन आयुष्याची सुरुवात. सो डेथ हे कार्ड हे कधी डेथ दाखवत नाही, हे दाखवतं की कुठली तरी एखादी नवीन गोष्ट सुरू होण्यासाठी काहीचा एंड होणं गरजेचं असतं. सो तसं एक मे बी तुमच्या आयुष्याची आपण आता पॉसिबल आउटकम बघतो आहे, तो ही तुमची आयुष्यामध्ये काही पेनफुल सिच्युएशन असेल, एक कुठल्या तरी बंधनातून मे बी सुटका तुमची या रिलेशनशिपमधून किंवा काय. सो ती एक पेनफुल सिच्युएशन आहे की त्यातून आता तुम्ही मुक्त झालात एखाद्या पक्षासारखे आणि आता तुम्हाला होप्स निर्माण झालेत पुढच्या आयुष्यासाठी. एक कदाचित एक नवीन आयुष्य तुमची वाट पाहते, नवीन सूर्योदय तुमचा वाट पाहते. द एम्पररचं कार्ड स्टॅबिलिटी दाखवतं. एखाद्या गोष्टीमध्ये एक जीवनामध्ये स्टॅबिलिटी येईल कदाचित तुमच्या लाईफमध्ये, एक तुम्ही होल्ड घेऊ शकाल तुमच्या लाईफचा, असं पॉवर मिळेल तुम्हाला. मे बी एक स्टेबल व्हाल सगळ्या बाजूने. द एम्परर म्हणजे राजा आहे, तो सर्व बाजूने, त्याला आता काही मिळवायचं नाही आहे, त्याच्याकडे सगळं काही आहे. सो अशी एखादी कंडिशन तुमची होईल की आता तुमच्याकडे सगळं काही आहे आणि तुम्ही एक स्टेबल झालात लाईफमध्ये. द हँगमॅनचं कार्ड आहे. हँगमॅनचं कार्ड हे वेगळा पर्स्पेक्टिव्ह दाखवतं. आयुष्याकडे बघण्याचा एक तुमचा दृष्टिकोन बदलेल, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळेल तुम्हाला लाईफमध्ये. आणि द वर्ल्डचं कार्ड हे एक मुक्तता, फ्रीडम. द वर्ल्डचं कार्ड हे रिपीट झालं आहे. सो एक तुम्ही एक फ्रीडम अनुभवाल एक तुमच्या लाईफमध्ये, एक नवीन चारी दिशा तुम्हाला मुक्त आहेत एक वावरण्यासाठी. सो असं काहीच एक तुमच्या लाईफमध्ये या गोष्टी होऊ शकतात, एक पॉसिबल आउटकम आहे या एका सिच्युएशननंतर, या इव्हेंटनंतर असं होऊ शकतं. सो तुम्हाला आता गायडन्स काय आहे. बॉटम ऑफ द डेक द लवर्सचं कार्ड आहे. लवर्सचं कार्ड हे चॉईस दाखवतं की चॉईस अवेलेबल आहेत तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे तुमच्या आयुष्याबद्दल काहीतरी, असं लवर्सचं कार्ड दाखवतं. आणि नाईट ऑफ कप्सचं कार्डसुद्धा तुम्हाला इथे म्हटलं ना, हे तुम्हाला एक पॉसिबल आउटकम आहे की एक नव्या आयुष्याची एक नव्या जोडीदारावर तुम्ही सुरुवात करू शकता. एखादा नवीन पार्टनर, मे बी एखादी नवीन संधी, इमोशनल संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकते. आणि इथे द लवर्सचं कार्ड आहे बॉटम. ते पण एक लवर्सचं कार्ड मी तुम्हाला मगाशी दाखवलं नाही, डेव्हिलचं कार्ड आणि डिफरेन्शिएट करायला, की ते एक प्रेम आहे की ते एक त्यामध्ये कुठल्याही अपेक्षा नाही आहेत किंवा काय, किंवा इथे गायडन्समध्ये आपण म्हणू शकू की लवर्सचं कार्ड हे तुम्हाला चॉईस अवेलेबल करून देत आहे. आता तुम्हाला चॉईसेस अवेलेबल आहेत. सेलिब्रेशन. सो इथे सेलिब्रेशनचा 3 ऑफ कप्सचं कार्ड आहे, तर सेलिब्रेशन सांगतो. थ्री ऑफ कप्सचं कार्ड सेलिब्रेशन ही एक प्रकारे मर्क्युरी इन कॅन्सरची एनर्जी आहे. कर्केतला बुध. सो ती इंट्युएशन दाखव, स्वतःची इंट्युएशन फॉलो करा.
स्वतःचा मनाचा हे घ्या, कौल घ्या, तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे. किंवा एक 3 ऑफ कप्स म्हणता येईल की द जॉय, एन्जॉयमेंटची एनर्जी आहे. सो मन आनंदी ठेवा, असं गायडन्स आहे की तुमचं मन आनंदी असू दे, त्याची काळजी घ्या, त्याला रेज करा. एक फ्लॉवरिंग. सो हे आहे पेंटॅकल्स, क्वीन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड. सो क्वीन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे रिपीट झालं 2 वेळा. क्वीन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड काय सांगतं? की क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहे की ते स्वतःचं आयुष्य ही स्वतः तिने निर्मिती केलेली आहे. जसं तिला हवं तसं तिने तिचं आयुष्य घडवलं आहे आणि त्याचा उपभोग घेते. सो इथे गायडन्स आहे तुम्हाला की आता तुम्हाला एक संधी आहे तुम्हाला हवं तसं तुमचं आयुष्य घडवण्याची आणि त्याचा उपभोग घेण्याची. तुमचे ग्राउंडेड राहा, हा एक दुसरा आहे की कुठल्याही गोष्टींमध्ये हर्ट होऊ नका. एक जमिनीवरती पाय असू दे. एक मिनिट सॉरी. तर 3 ऑफ कप्सचं कार्ड आहे. नंतर एक क्वीन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड. क्वीन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड तुम्हाला बॅलन्सिंग सांगतं की दुसरं म्हणजे एक जमिनीवर पाय असू दे, ग्राउंडेडनेस असू दे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जी काय सिच्युएशन असेल, एक तर तिथे एक तुम्हाला स्वतःच्या मनाला रेज करायचं आहे. एक मनाची स्थिती चांगली असायला पाहिजे, आनंदी असायला पाहिजे. एक जी काही सिच्युएशन आहे, जी काही परिस्थिती आहे ती त्यामध्ये आनंद माना, असं काहीच आहे. एक दुसरं म्हणजे फ्लॉवरिंगचं कार्ड जे आहे ते प्रॅक्टिकॅलिटी दाखवतं की तुमचा प्रॅक्टिकल अप्रोच असू दे. क्वीन ऑफ पेंटिकल्स मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की क्वीन ऑफ पेंटिकल्स हिने स्वतःचं विश्व स्वतः निर्माण केलं आणि त्याचा उपभोग ती घेते. सो हे जे काय आहे की जे काही आता मे बी तुमच्या लाईफमध्ये जो काही इव्हेंट असेल, हा मेजर इव्हेंट, एक ते ॲज अ फेट समजून एक त्याचा एक स्वीकार करून प्रॅक्टिकली एक त्यासोबत जाणे, प्रवाहाबरोबर जाणे गरजेचं आहे असं. दुसरं 3 हे गोईंग विथ द फ्लो. सो हे एस ऑफ कप्स आहे. सो एस ऑफ कप्सचा पण मॅसेज तोच आहे, गोईंग विथ द फ्लो, की जे काही चेंजेस आले आहेत लाईफमध्ये त्याबरोबर जुळवून घेणे, त्याच्याशी एक त्या रिदममध्ये येणे गरजेचं आहे. सो हे फ्लॉवरिंगचं आणि ह्याचं काय की त्या एक सिच्युएशनला एक हे काय तुमचं कुठलंही मन डिस्टर्ब होऊ देऊ नका. मे बी हे 3 ऑफ कप्सचं कार्ड सांगतं. दुसरं म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी वापरा कुठल्याही बाबतीमध्ये, मग ती फायनान्सच्या बाबतीतसुद्धा असू दे किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये. पेंटॅकल्समध्ये तुमचं मटेरियल भौतिक लाईफबद्दल सगळ्याच बाबतीत, फायनान्सेसबद्दल प्रॅक्टिकॅलिटी असू दे एक. आणि फ्लो बरोबर राहा. जे लाईफमध्ये जे येऊ घातलं आहे एक त्या नवीन सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतःला सामावून घ्या, असं काहीचं आहे. सो पास्ट लाईफचं कार्ड जे आहे ते आहे हे मूनचं कार्ड आहे. सो इंट्युशन वापरा तुमची. द मूनचं कार्ड एक सांगतं तुमचं अंतर्मनाचा एक हे असू दे, अंतर्मनाशी संवाद साधा. आणि लास्ट वन द आउटसाइडर, 5 ऑफ पेंटॅकल्स. फाय ऑफ पेंटॅकल सांगतं की कुठलंही कॉन्फ्लिक्ट असलं तरी आता एक तुमचा मार्ग एक परमेश्वरी हस्तक्षेप आहे, एक परमेश्वराचं साह्य आहे तुमच्यावरती. तुम्ही डिवाइनली प्रोटेक्टेड आहात. आणि दुसरं म्हणजे काहीही कॉन्फ्लिक्ट असेल, हे अपोजिशनचं कार्ड आहे 5 ऑफ पेंटॅकल्स. सो ही जी एनर्जी आहे ना, ही मर्क्युरी आणि टॉरसची एनर्जी आहे. सो ही अपोजिशनची एनर्जी. सो जर मनामध्ये काही जे कॉन्फ्लिक्ट असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतःची इंट्युशन वापरा, तुमच्या अंतर्मनाचा ध्यास घ्या. सो असा काही हा गायडन्स आहे. आणि राईट चॉईस करा. बॉटम ऑफ द डे लवर्सचं कार्ड काय सांगतो
आयुष्यामध्ये एक राईट चॉईस करा. प्रॅक्टिकॅलिटी गरजेचं आहे. या सिच्युएशनमधून कुठल्याही या सिच्युएशनमध्ये न अडकता एक प्रॅक्टिकल अप्रोच असू दे. गो विथ द फ्लो. बॉटम अगदी बरोबर मिडलचं कार्ड आहे हे, गो विथ द फ्लो. सो इथे प्रॅक्टिकल अप्रोच गरजेचा आहे. सो ओव्हरऑल हा एक बराच मेजर इव्हेंट आहे. काहींच्या मे बी काहींच्या संदर्भात असू शकतो. सो तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं हे नक्की कळवा आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 3. वेलकम टू द रीडिंग. तुमचं कार्ड आहे श्री बाला. हे रूप आहे आणि गोल्डन क्वार्ट्सचा हे आहे क्रिस्टल. राशीची चिन्ह आहेत मकर रास, धनुरास, मिथुन आणि कुंभ. तर आता आपण बघूया लाईफ कुठल्या ॲस्पेक्टबद्दल हे रीडिंग आहे ते पाहूया. ते कुठला एस्ट्रल हाऊस येत आहे तुम्हाला ते पाहूया. वेल्थ, सो काय मेजर चेंजेस होणार आहेत फायनान्शियली तुमच्या लाईफमध्ये या पुढच्या वीकमध्ये ते पाहूया आपण. Bottom of the deck, Queen of Cups. Page of Wands, the Hangman, the Hermit, Ace of Pentacles, Four of Pentacles, Eight of Pentacles आणि Page of Pentacles. Bottom of the deck, Queen of Cups. फायनान्सेसच्या दृष्टीने वेलचा विचार केला तर पेज ऑफ वॉन्ड हे एक तर पेजेस असतात ते मेसेंजर असतात. सो एखादी तुम्हाला न्यूज येऊ शकते किंवा एक पेज ऑफ वॉन्ड हे एक नवीन इनिशियल एनर्जी आहे, एक नवीन फेज तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह घडवण्यासाठी एक किंवा एखादी नवीन आयडिया तुम्हाला मिळू शकते काही बाबतीत. पण डेफिनेटली हे पेज ऑफ वॉन्ड ही कदाचित न्यूज असण्याचे चान्सेस आहे की एखादी न्यूज तुम्हाला मिळेल त्या बाबतीत. आणि एक हँगमॅन आणि कंजंक्शन विथ हर्मिटचं कार्ड असं सांगतं की कदाचित तुम्ही एक थोडासा त्या गोष्टीवरती त्या एखाद्या नवीन गोष्टीवरती काम करण्यासाठी थोडासा वेगळा पर्स्पेक्टिव्ह घ्याल. कदाचित एखादी ऑपॉर्च्युनिटी येईल जी तुम्हाला ती एक खूप चांगले बेनिफिट्स मिळवून देणारी असेल. एस ऑफ पेंटॅकल्स दाखवते एखादी मटेरियल बेनिफिट्स देणारी एखादी संधी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे जी तुम्हाला बराच होल्ड मिळवून देणार आहे पेंटॅकल्सवरती. पेंटॅकल्स म्हणजे पेंटॅकल्स तुम्हाला एक फायनान्शियल सिक्युरिटी देऊन जाईल, एक बऱ्यापैकी पैशावरती होल्ड म्हणता येईल. आणि त्यासाठी तुम्ही थोडं
कदाचित कोणाचा तरी सल्ला घ्याल आणि इंट्रोस्पेक्शन कराल. इनफॅक्ट द हर्मिटचं कार्डसुद्धा एक सॉलिट्यूड दाखवतं की कदाचित मे बी एकट्याने तुम्ही काहीतरी करण्याचा निर्णय घ्याल, एक स्वतःचाच विजडम वापराल. किंवा मग हँगमॅन इन कंजंक्शन टू हर्मिट आहे. तर एक मिनिट. तर मे बी तुम्ही कोणाचा तरी सल्ला घ्याल. त्यामध्ये एक स्पेशलाइज्ड अप्रोच असेल ज्यांच्याकडे, किंवा एक नॉलेज असेल त्या व्यक्तीचा, मेंटरचा सल्ला घ्याल असं दिसतं. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापराल त्या संधीसाठी, त्या संधीचं स्वागत करण्यासाठी आपल्या लाईफमध्ये. ती संधी बऱ्यापैकी तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. एक नवीन कदाचित तुम्हाला यशाचे द्वार ओपन होतील असं काहीसं दिसतंय. एक पेज ऑफ पेंटॅकलसुद्धा हे एक पोटेन्शियल पिरियड आहे असं दाखवतं. इनफॅक्ट पेज ऑफ वॉन्ड, पेज ऑफ पेंटॅकल दोन्ही आहे. म्हणजे ही जी संधी आहे ना, जी काही, ती तुम्हाला बरंचसं एक फायनान्शियली एक लाँग टर्म बेनिफिट्स देणारी आहे. पेज ऑफ पेंटॅकल दाखवतं की ती संधी की त्यावरती तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला एक बऱ्यापैकी बेनिफिट्स मिळतील. दुसरं म्हणजे एक तुम्हाला तुमचे ते जे क्रिएटिव्ह वर्ल्ड असेल, काही जी काही तुम्ही एक विचार कराल नव्याने काही करण्याचा, एखादा व्यवसाय असेल किंवा काय असेल. पेज ऑफ वॉन्ड हे तुमचं इमॅजिनेशन जावं, तुमची एखादी आयडिया असेल याच्यावरती तुम्हाला काम करण्यासाठी एक बऱ्यापैकी तुम्हाला एक ते बॅकग्राऊंड अवेलेबल होईल, एक प्लॅटफॉर्म अवेलेबल होईल असं काहीच आहे. पेज ऑफ पेंटॅकल्स दाखवतं की तुम्हाला बऱ्यापैकी फायनान्शियल गेन्स मिळणार आहेत. बॉटम ऑफ द डे क्वीन ऑफ पेंटॅकल्स, तुम्हाला प्रवाहाबरोबर जाण्याची आणि प्रॅक्टिकल राहण्याची, आपले इमोशन्स आपल्या ताब्यात ठेवणे हा ॲडवाईस करते. आता ह्याचे पॉसिबल आउटकम काय असेल या संधीचे, ही आल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये. बॉटम ऑफ द डे द 5 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे. फाय ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड हे एक कुठल्याही गोष्टी, कुठल्याही बाबतीत एखादं काही करून एखादी गोष्ट मिळवणं, जिंकणं हे दाखवतं. 10 ऑफ पेंटॅकलचं कार्ड हे फुलफिलमेंटचं कार्ड आहे, हॅपी फॅमिलीचं कार्ड आहे. सो मे बी ह्या संधीमुळे तुमच्या लाईफमध्ये पूर्ण कंटेंटमेंट येणार, एक पूर्णत्व येईल, एक आनंद असेल सगळ्या बाजूने, एक फायनान्शियल सिक्युरिटी आणि एक आनंद, हॅपीनेसचं कार्ड आहे. द हँगमॅन अगदी बरोबर खालोखालच आहे. द हँगमॅन, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळेल तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्याचा या संधीमुळे. 6 ऑफ वॉन्ड हे पब्लिक रेकॉग्निशन दाखवतं की कदाचित तुम्ही एक क्रिएटिव्हली स्वतःला जगापुढे एक्सप्रेस कराल, एक तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल आणि तो एक तुमच्यामध्ये त्या कॅपॅसिटीज एक तयार होतील, एक तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळेल की ज्यामुळे तुम्ही एक स्वतःला सिद्ध करू शकता, किंवा एक जे काय हवं ते तुम्ही मिळू शकता. एका लाईमलाईटमध्ये तुम्ही याल कदाचित मे बी या संधीमुळे. 10 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड सांगतं की तुमचे सगळे आता हे जो क्रिटिकल टायमिंग आहे जो तुमचा, तो आता एंड झालेला आहे. 10 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड हे असं दाखवतं की एक म्हणजे सगळ्या एखाद्या पेनफुल सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर पडणार आहात. एखाद्या पक्षाप्रमाणे
भरारी घेणार, तुम्ही मुक्त होणार आहात एखाद्या पेनफुल सिच्युएशनमधून. 10 ऑफ स्वॉर्डचं कार्ड सांगतं. म्हणजे कुठलेही अनस्पोर्ट्स आहेत, हे विचार आहेत. सो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही एक त्यामुळे एखाद्या सिच्युएशनमुळे काही वैचारिक गोंधळ असेल तर त्यातून सुद्धा तुमची सुटका होईल असं. 8 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड त्या रिलेटेड कदाचित तुम्हाला एक मिनिट. 8 ऑफ वॉन्ड एखाद्या स्ट्रगल नंतर एक फ्रुटफुल प्रोग्रेस तुमच्या आयुष्यामध्ये होईल असेल. दुसरं म्हणजे हे कार्ड गतीचं आहे, फास्ट पेस ॲक्शन्स आहे. सो मे बी तुमच्या लाईफमध्ये खूप बऱ्याच गोष्टी एक गतिमान होऊन जातील, एक गती मिळेल तुमच्या लाईफला. कुठे जर स्टॅग्नेशन असेल काय असेल तर एक फास्ट मुवमेंट होईल. मुवमेंटचं कार्ड आहे 8 ऑफ वॉन्ड. आणि बॉटम ऑफ द डेक 5 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड सांगतं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकणार आहात. एक म्हणतात ना, आयुष्याचं एक युद्ध असेल किंवा काय असेल, बाजी असेल ती तुम्ही जिंकणार. 5 ऑफ स्वॉर्ड्सचं सांगतं कार्ड. आणि इथे बघितलं ना तुम्ही तर ही एनर्जी आहे ना, ही एक डिटॅचमेंटची एनर्जी आहे. जसं एक विनस इन ॲक्वेरियस बहुतेक, विनस इन ॲक्वेरियस बरोबर, विनस इन ॲक्वेरियसची एनर्जी आहे. सो ही डिटॅचमेंटची एनर्जी आहे. सो ह्या तुमच्या चिंता, काळजी जे काय असेल, एन्झायटी असेल, एखादं भविष्याबद्दलची भीती किंवा काळजी, या सगळ्यापासून, या विचारांपासून हा बघितला तर तुम्ही हा कावळा त्याच्या खांद्यावरती बसलेला आहे, म्हणजे तो असा टोचतो आहे त्याला. सो हे सतत टोचणारे जे विचार, सोर्स म्हणजे विचार, सो हे जे टोचणारे विचार असतील, काही तुम्हाला चिंता काळजी असेल तर त्यातून एक तुम्ही डिटॅच होणार आहात असं काहीसं हे. सो हे पॉसिबल आउटकम आहेत या संधीमुळे, या इव्हेंटमुळे. आता आपण गायडन्स पाहणार आहोत. गायडन्स काय आहे ते. बॉटम ऑफ द डेथ रिबर्थचं कार्ड आहे. हे 10 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे. हे या डेकमधलं 10 ऑफ स्वॉर्ड हे आहे, म्हणजे एक प्रकारे तुमच्या पेनफुल सिच्युएशनमधून तुमची सुटका हे दाखवणार आहे. की सगळ्या विचारांपासून, नकारात्मक विचारांपासून एक नवीन जन्म घेतल्यासारखी नवीन सुरुवात लाईफमध्ये हे तुमच्या आता होऊ घातलं आहे. द मायझरचं कार्ड आहे, 4 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड. सेम कार्ड आहे पण या इथे त्याचा डिफरन्स अर्थ वेगळा आहे आणि गायडन्समध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे. दुसरं हे करेज स्ट्रेंथचं कार्ड आहे. दुसरं अवेअरनेसचं, म्हणजे आपलं आणि द फूल, नवीन बिगिनिंग. अवेअरनेस म्हणजे चॅरियटचं कार्ड आहे हे. आणि इथे या डेकमध्ये नावं वेगळी आहेत त्याची. सो इथे गायडन्स तुम्हाला असा आहे की एक विजडम तुम्ही वापरायचं आहे स्वतः. आता कुठलीही, हे विजडम कसं आहे माहिती आहे का, हे मेंटल विजडम आहे. हे मानसिक ताकद तुम्हाला एक हे करायची आहे, वाढवायची आहे किंवा त्याचा वापर करायचा आहे. कशासाठी तर 4 ऑफ पेंटेकल्स. तुम्हाला कुठल्याही गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रोग्रेसपासून मागे खेचणार नाहीत, यासाठी तुम्ही तुमचं विजडम वापरायचं आहे. एक तुमचं अंतर्मन वापरायचं, अंतर्मनाचे विजडम वापरायचे. अवेअरनेसचं कार्ड असं सांगतं की
तुम्ही सध्याची जी परिस्थिती आहे त्या सगळ्याचा एक साकल्याने विचार करायचा आहे. पुढचं आयुष्य जगताना एक नवीन बिगिनिंग इन कंजंक्शन टू फूल आहे. ही नवीन बिगिनिंग जी आहे, ही नवीन सुरुवात आहे तुमच्या आयुष्याची. एक नवीन कलाटणी मे बी मिळणार आहे. मे बी एक फायनान्शियली तुम्ही सिक्युअर पण व्हाल. एक थोडी पेज ऑफ पेंटॅकल्स काय सांगतं की जसे जसे तुमचे मटेरियल एक रिसोर्सेस वाढत आहेत तुमच्याकडे, तसंच त्यांना हे काळजीपूर्वक हँडल करणं पण गरजेचं आहे. जसं त्याने पेंटॅकल्स एकदम काळजीपूर्वक हातामध्ये पकडलं आहे, तसं त्या पैशाची एक व्हॅल्यू असणं, कुठल्याही गोष्टीची व्हॅल्यू असणं हे गरजेचं आहे. सो ही एक नवीन सुरुवात आहे की ह्या सगळ्या एक जेव्हा तुम्ही ही नवीन एक ऑपॉर्च्युनिटी घेऊन एक तुम्ही फायनान्शियल सिक्युअर होण्याचा प्रयत्न करणार आहात की जी तुम्हाला लाँग टर्म बेनिफिट्स देणारी आहे. ह्या ऑपॉर्च्युनिटी जेव्हा तुम्ही आता आयुष्यामध्ये वेलकम करणार आहात, तर ती एक तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे की मे बी कदाचित तुम्हाला पुढे काही रिस्क पण असेल की कदाचित ही एखादी अशी ऑपॉर्च्युनिटी असू शकते की त्याची तुम्हाला एक सवय नाही आहे किंवा तो एक नवीन अनुभव असू शकते, एखादी नवीन आयडिया असू शकते याच्यावरती तुम्ही काम केलेलं नाही आहे आधी, तो ती एक प्रकारची रिस्क असू शकते. त्यामुळे द अवेअरनेसचं कार्ड, द चॅरियटचं कार्ड काय सांगतं की तुम्ही स्वतःला मजबूत करा, स्वतःच्यामध्ये करेज आणा. दुसरं म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये एक करेजचं कार्डसुद्धा आहे तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे एक विल पॉवर असणं गरजेचं आहे स्वतःची. अवेअरनेसचं कार्ड हे विल पॉवर आहे, ते करेज असायला हवं, विल पॉवर असायला हवं. कुठलीही नकारात्मकता तुमच्या प्रगतीच्या आड आता येता कामा नये. आणि ही एक नवीन सुरुवात आहे की जी पुढे तुम्हाला तुमच्या सगळ्या पेनफुल सिच्युएशन्स आहेत त्यांना फुलस्टॉप करणार आहे, एक त्याची एंडिंग करणारी आहे. सो याचं स्वागत एका उमेदीने करा, चांगल्या अवेअरनेसने. पूर्णपणे त्याचा एक त्यावरती फोकस असू दे, एक सगळ्या बाबतीत प्लॅनिंग असू दे. चॅरियटचं कार्ड हे प्लॅन करून एखाद्या उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, गोल्स डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने आपले एफर्ट्स किंवा आपल्या सगळ्या कॅपॅसिटीज असतील त्या दृष्टीने चॅनलाइज करणं हे सांगतं. सो तसं तुम्ही या कुठल्याही नकारात्मकतेपासून स्वतःला अलिप्त करण्यासाठी स्वतःचं विजडम वापरायचं आहे, एक स्ट्रेंथ वापरायचं आहे, विल पॉवर वापरायची, एक उद्दिष्ट डिसाईड करायचं आहे आणि त्या दृष्टीने झोकून द्यायचं आहे. द फूलचं कार्ड सांगतं की झोकून द्या एखाद्या गोष्टीमध्ये, परमेश्वरावरती विश्वास ठेवा आणि झोकून द्या. आणि मग 10 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड सांगतं की तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट होईल, नवीन सूर्योदय होईल, जो तुम्हाला एक चांगलं आयुष्य देऊन जाईल. सो हा एक गायडन्स आहे या पाहायचं. सो तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं ते नक्की कळवा आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.